कडून इकडून जर तू सटकलास तर लक्षात ठेव, हे बघ कळलंय त्याने इकडची जी पायवाट होती ती पायूनच वर जा. 12/1971 सालीचं हे लिखाण लिहिलेलं आहे. आम्हाला वाटलं की रस्ता पुढे संपलेला आहे, पण या रस्त्यावर लिहिलेलं आहे की पुढे वाट आहे. सर्वांचं स्वागत आहे. आणि आपलं आजचं लक्ष तुम्हाला मागे दिसतंय मनोहर संतोषगड. आणि आम्ही आमच्या चढाईला सुरुवात केली ती पायथ्याशी असलेल्या शिवापूर या गावातून. आता शिवापूर हे गाव इतिहासकालीन तर आहेच, पण या काळात सुद्धा या गावाच्या दुर्गमतेची साक्ष देतं. ते म्हणजे या गावातला जो रस्ता आहे किंवा या गावापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे त्यावरून प्रवास करताना एकच नदी आपल्याला तब्बल 6 वेळा पार करावी लागते. म्हणजे पावसाच्या दिवसात ज्यावेळी प्रचंड पाऊस असेल त्यावेळी या गावाचा इतर जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. आणि आता तुम्ही बघता इकडे की गडावर जाण्यासाठी अगदी बऱ्यापर्यंत एक रस्ता केलेला आहे, मोटरेबल रोड केलेला आहे, पण त्याच्यामुळे एक प्रवासाचा आनंद जो आहे तो कमी झालेला आहे. आणि इकडे दिसतंय की झाडांची कत्तल पण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता इथे लोक काय फारशी किती येतील ही शंकाच आहे, आणि हा रस्ता सुद्धा किती काळ टिकेल ही सुद्धा शंकेची बाब आहे. आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. प्रवासात एक अनपेक्षित अडचण आलेली आहे. खरा गडाचा मार्ग अतिशय सोपा आहे, परंतु तुम्हाला दिसत असेल इकडे अतिवृष्टीमुळे वरपासून खालपर्यंत पूर्ण कडा कोसळला आहे. आणि ही जी पायवाट होती, पायवाट जास्त लांब नाही ती बघा, तिथे पायवाट आहे, परंतु पूर्ण कडा कोसळला आहे. त्याने इकडची जी पायवाट होती ही पायवाट सुद्धा तो घेऊन पूर्णपणे खाली मोठी दरी झालेली आहे. त्यामुळे इथपर्यंत जाणं शक्य नाही आहे. याचं कारण असं आहे की माती जी आहे ही बरीच निसरडी आहे, जाताना का त्याचे जाऊसुद्धा. पण जर पाऊस पडला तर परत तिथून येणं हे फार कठीण होणार. त्यामध्ये विचार चालू आहे की काय करायचं आहे. इकडे तात्पुरता पूल बांधायचा विचार करतोय, आणि आपले इंजिनियर सुबोध तिकडे बसलेले आहेत. पूल बांधणार किंवा इकडे काठ्या वगैरे लावून काय करता येते का असं मी आता विचार करतोय. जर पार केलं तर आपण वर भेटलास तर लक्षात ठेव, हे बघ खोल आहे बघ. त्यामुळे थांब, आधी काय करूया, तर वेलींना पकडून जाता येतं का बघू. इथून इथपर्यंत काठ्या टाकूया. बस फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण हा पूर्ण कडा कोसळला आहे आणि अडचण निर्माण झालेली आहे की मगाशी जो स्लाईड झालेला भाग होता, घसलेला भाग होता, तिथून पार करणं कदाचित शक्य झालं असतं. परंतु एक गोष्ट की आम्हाला पुन्हा मागे सुद्धा यायचं आहे तिथून, आणि जर समजा तिकडे एखाद्याचा पाय घसरला तर थांबण्याची शक्यता नाही आहे. ती सरळ 200-300 फूट खाली. त्यामुळे आता तो मार्ग आम्ही टाळला आहे, आणि त्याच्या आधी एक सरळ खडी चढाई चढून आम्ही वर चढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तिथून जर आमचं नशीब चांगलं असेल तर कदाचित आम्हाला वाट मिळेल. परंतु दुर्दैव असं की जो गड अतिशय सोप्या चढायचं आहे तो वाट तुटल्यामुळे त्याची चढाई आता किती कठीण झालेली. जंगल भ्रमंती करत असताना आमचा सर्वाधिक आवडता प्राणी, मला वाटत नाही की याचं तुम्हाला नाव सांगण्याची आवश्यकता आहे, प्राणी तुम्ही नक्कीच ओळखला असेल. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की इथून 50 फुटावर रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे आणि अतिशय धोकादायक आहे. आणि तरीसुद्धा जर तुम्ही शिवापूरमधूनच येणार असाल तर मी तुम्हाला एका पर्यायी रस्त्यासाठी एक खुणा करून ठेवलेली आहे. इकडे दगड रचलेले आहेत, जरा पुढे येशील तर दिसतील सगळ्यांना दगड. दगडाची खुणा केलेली आहे, आणि या दिशेने घे, या दिशेने जरा कॅमेरा वर घेऊ. हां, आता घे इकडे. तर या दिशेने तुम्हाला काय करायचं, सरळ वर चढायला सुरुवात करायची आहे. पहिल्या क्षणी बघून रस्ता पूर्णपणे चढणं अशक्य वाटतो, पण रस्ता जेवढा दिसतो तेवढा कठीण अजिबात नाही आहे. इथून सरळ चढायचं की तुम्हाला प्रत्यक्ष गडाचे जे मोठा प्रस्तर आहे, प्रस्तर म्हणजे दगड जे मोठे मिळतात तिथपर्यंत पोहोचाल. आणि ते बरोबर दगडांच्या म्हणजे प्रस्तराच्या खालून पायवाट ही थेट कुठपर्यंत जाते, गडाच्या पायऱ्यापर्यंत जाते, आणि तिथून तुम्ही अगदी सुरक्षित गडावर जाऊ शकता. पण या वाटेने मात्र जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.
ज्यांना आपण पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखतो, यांची निर्मिती ही क्रेटेशियस कालखंडाच्या शेवटी झालेली होती. आणि अगदी अचूक वर्षांच्या स्वरूपात जर बोलायचं झालं तर आजपासून 6.5 कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखी उद्रेकात जो लाव्हा इकडून वाहत होता, तो लावा थंड झाल्यामुळे या पूर्ण दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. परंतु हा लावा वाहणं एका ठराविक ठिकाणी थांबलं आणि जिकडे हा लावा पोचला नाही तो भाग अजूनही सखल राहिला. ते म्हणजे आपली कोकण किनारपट्टी. आणि अजूनही जर तुम्ही या पूर्ण पर्वतरांगाचं निरीक्षण कराल, जे मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळानंतर, तर त्याच्यामध्ये असे टप्पे किंवा पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांना स्वीडिश भाषेत ट्रॅप्स म्हटलं जातं. आणि त्यामुळे दख्खनचं पठार ज्या खडकांनी बनलं आहे त्यांना जिओलॉजिकल भूगर्भशास्त्रीय भाषेत डेक्कन ट्रॅप या नावाने हा भाग ओळखला जातो. आणि यामध्ये 95% जो दगड आहे हा थिओलिथिक रॉक आहे, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण प्रचंड आहे. आणि हेच लोहाचं प्रमाण या सह्याद्री पट्ट्यासाठी शाप ठरतं आहे. कारण याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्ही सध्या वर्तमानपत्रात वाचलंच असेल. कळणे इकडे जी खाण, जसं की मी अशी म्हणालो की बघा इथे तुम्हाला या रांगांमध्ये वेगवेगळे थर दिसतील किंवा वेगवेगळे टप्पे दिसतात. आणि या टप्प्यांमुळेच या पूर्ण पठाराला डेक्कन ट्रॅप म्हटलं जातं. किंवा दरड कोसळल्यामुळे आम्ही वाट काढत कडा सोडून वरती आलो. असं वाटलं की आता पुढे रस्ता संपेल, पण अचानक आमचं लक्ष गेलं की ह्या दगडावर लिहिलेलं लिखाण 4/12/1971 सालीचं हे लिखाण लिहिलेलं आहे. आम्हाला वाटलं की रस्ता पुढे संपलेला आहे, पण या रस्त्यावर लिहिलेलं आहे की पुढे वाट आहे. आणि ती पण 1971 साली लिहिलेलं लिखाण आहे. त्यामुळे आम्हाला अक्षरशः रोमांच आलेला आहे. पण बघतो आता पुढे वाट मिळते काय. आमच्या सुदैवाने आम्हाला किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या मिळालेल्या आहेत. परंतु किल्ल्यावर जाण्या अगोदर तुम्हाला अजून एक अद्भुत ठिकाण दाखवायचं आहे. आणि ते पाहून झाल्यानंतर मग आपण हा प्रस्तर चढून प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊया. प्रत्यक्षात मनोहर संतोषगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी लोखंडाची एक शिडी बसवलेली आहे. परंतु गडावर जाण्यापूर्वी अजून एक ठिकाण आहे की जे सुद्धा आवर्जून पाहिलं पाहिजे, ते म्हणजे ही नैसर्गिक गुहा. तुम्ही त्या लोखंडी शिडीकडे तोंड करून उभे राहिलात की डाव्या बाजूने जी पायवाट गेली आहे त्या पायवाटेने साधारण एक 100-200 मीटर पुढे आलात की या पूर्ण बेसॉल्टमध्ये या नैसर्गिक गुहा आहेत. आत्ता तुम्हाला जे दृश्य दिसतंय या गुहेच्या मुखावरून खाली एक जलप्रपात कोसळतोय. हा पाहण्यासाठी मात्र तुम्हाला फक्त पावसाळा द्यावा लागेल. त्यामुळे आवर्जून येण्यासारखं ठिकाण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या 30हून अधिक किल्ल्यांमध्ये महिला विसर्जनासाठी केलेली ही वैशिष्ट्यपूर्ण रचना जी बुरुजातच केलेली आहे, ती मात्र फक्त याच किल्ल्यात दिसून येते. तर आपण आतमध्ये ही रचना नेमकी कशी आहे हे जाऊन पाहूया. हा जो मोकळा भाग दिसतोय यातून हा सगळा मानवी मैला थेट किल्ल्याच्या बाहेर टाकला जात असे. आणि त्यामुळे किल्ल्यावर अस्वच्छता होण्याचा प्रश्नच नव्हता. आणि किल्ल्याचा आकारमान, छोटा आकारमान लक्षात घेता ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची होती. किल्ल्याच्या परिसरात सद्यस्थितीत उभी असलेली एकमेव इमारत म्हणजे वाड्याचे हे भग्न अवशेष. याच्या व्यतिरिक्त किल्ल्यावर इतर कोणतेही बांधकाम, लक्षवेधी बांधकाम दिसून येत नाही. या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती हे समजावून घेऊया. तर महाराजांची ज्यावेळी आग्र्याच्या अटकेतून सुटका झाली, म्हणजे त्यांनी ती शिताफीने करून घेतली, त्यानंतर महाराज स्वराज्यात दाखल झाले. आणि नेमका त्याच कालावधीत रांगणागड जो स्वराज्यातला एक अतिशय महत्त्वाचा किल्ला होता त्याला व्यंकोजीचा वेढा पडलेला होता. आणि हा वेढा उठवण्यासाठी महाराजांनी स्वतः मोहीम आखलेली होती. आणि ही मोहीम फत्ते झाल्यानंतर 34 दिवसासाठी महाराजांचा या किल्ल्यावर मुक्काम होता.
प्रत्यक्षात खरोखरच 34 दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी महाराज या किल्ल्यावर होते अथवा नव्हते हा झाला संशोधनाचा भाग. परंतु एक मात्र नक्की आहे की महाराजांच्या पदस्पर्शाने या किल्ल्याची भूमी पावन झालेली आहे ही आपल्या सिंधुदुर्गवासियांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर महाराजांचा अकाली मृत्यू झाला, संभाजीराजेंचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर स्वराज्याची बरीच हानी झाली. परंतु रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे आणि धानाजी जाधव या त्रिकूटाने किल्ला लढवला आणि यशस्वीसुद्धा झाले आणि त्यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू झाला. परंतु पुन्हा एकदा इकडे भाऊबंदकी आड आली आणि स्वराज्यात दुफळी माजली. 2 भाग पडले. त्यातला एक भाग म्हणजे सातारची गादी आणि दुसरा कोल्हापूरची गादी. आता हा जो किल्ला आहे हा कोल्हापूर परिसराला जवळ आहे, त्यामुळे हा भाग कोल्हापूर गादीच्या अखत्यारीत येत होता. सतत या किल्ल्यावर बंडाळ्या चालायच्या आणि दरवेळी कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर गादीला या बंडाळ्या विझवण्यासाठी इकडे सैन्य पाठवावं लागायचं. त्यानंतर ब्रिटिश काळात म्हणजे साधारण आपल्याला 1857चा उठाव हा एकच उठाव माहीत आहे, परंतु 1844मध्ये सुद्धा ब्रिटिशांविरोधात एक मोठा उठाव झालेला होता. आपल्या स्वराज्यातल्या बऱ्याच किल्ल्यांमध्ये रांगणागड, पन्हाळा, विशाळगड प्रत्येक ठिकाणी उठाव झालेला होता आणि इथे त्यावेळी फोण सावंत तांबुळकर याची सत्ता होती. तर त्यांनी थेट सावंतवाडीच्या किल्ल्यातून अण्णाजी साहेब या राजपुत्रांचाच काय केलं, पळवलं त्यांना आणि त्यांना ते इथे या किल्ल्यात घेऊन आले आणि त्यांच्या नावाने हा लढा चालू ठेवलेला. मग या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जनरल देलामुटी आणि कर्नल औट्रम अशा दोघांनी मोठ्या सैन्याकडे चाल केली. किल्ला बऱ्यापैकी आपण लढवला, परंतु शेवटी ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैन्यापुढे फार निभाव लागला नाही आणि लढण्यासाठी पाठीमागे श्रीशिंगीच्या घनदाट जंगलात अगदी दारुगोळ्याचा कारखानासुद्धा उभारलेला होता, पण त्यासाठी लागणारा कच्चा माल हा मात्र देशावरून यायचा. परंतु हा लढा विस्कळीत होता आणि त्यामुळे सुनियोजितपणे लढणाऱ्या ब्रिटिशांसमोर अर्थातच टिकाव फारसा लागला नाही आणि हा लढा संपला आणि ब्रिटिशांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तर मुद्दा असा आहे की आता जो किल्ला आपण पाहिला आहे याच्यामध्ये हा भग्न झालेला वाडा, काही भग्न झालेले बुरुज आणि विहीर याखेरीज आता या किल्ल्यावर काहीच उरलेलं नाही आहे. परंतु नवीन पिढीला मात्र या किल्ल्यांबद्दल माहिती करून देणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण आपल्या इतिहासाबद्दल स्वतःच्या मनात जाज्वल्य अभिमान असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो अभिमान का असला पाहिजे, कारण अशी अनेक उदाहरणं आहेत की अगदी मोठी मोठी साम्राज्य एका लढाईत संपलेली आहेत. पृथ्वीराज चव्हाण एक लढाई झाली, तारींच्या युद्धभूमीत हरला, चव्हाण साम्राज्य संपलं. यादवांचं साम्राज्य अल्लाउद्दीन खिल्जीबरोबरच्या एका लढाईत संपलं. दक्षिणेतलं विजयनगरचं साम्राज्य हे तर प्रचंड मोठं साम्राज्य होतं, 5 लाखाची फौज असलेलं साम्राज्य, परंतु तालिकोटच्या एका लढाईत हे पूर्ण साम्राज्य संपून गेलं एका दिवसात. पण ज्यावेळी मराठी लढत होते मुघलांशी त्यावेळी परिस्थिती कशी होती बघा. यावेळी औरंगजेब हा बादशाह जगातला सर्वाधिक श्रीमंत बादशाह होता. त्याचा महसूल हा जगातल्या कुठच्याही बादशाहापेक्षा जास्त होता आणि अशा म्हणजे थोडक्यात हा मुघल सत्तेचा सर्वोत्कर्षाचा काळ होता. आणि या काळात मराठे म्हणजे आपल्याकडे तर काही साधन माणसं नव्हती, लढायला हत्यारं नव्हती, तोफा नव्हत्या, तोफखाना नव्हता, घोडदळ नव्हतं, पण अशा परिस्थितीत सुद्धा आपण त्यांच्याशी निकराने लढलो आणि यशस्वीसुद्धा झालो. आणि आपण पाया रचला तो आपल्या मराठी साम्राज्याचा. आणि याला हे जे आपण मराठा साम्राज्य उभारलं त्यासाठी जो पाया होता, मजबूत पाया, हा अशा किल्ल्यांमुळे निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे हे किल्ले यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी नवीन पिढी आहे ज्यांना सध्या या किल्ल्यांबद्दल काहीच माहीत नाही आहे, नेमका आपला इतिहास काय आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही आहे. वाईट वाटतं की संताजी घोरपडे या व्यक्तीबद्दल फक्त एकच वाक्य मुलांना इतिहास शिकवलं जातं, ते म्हणजे मुघल सैनिक आपल्या घोड्यांना विचारायचे की का रे घाबरतोस का, तुला पाण्यात संताजी आणि धनाजी दिसत आहेत का. बस याच्या पुढे त्यांनी नेमकं काय केलेलं याबद्दल आपल्या नवीन पिढीला काहीही माहीत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या इतिहासाविषयी माहिती दिली पाहिजे. गडावरच्या भ्रमंतीत हा थोडासा सापासारखा व बराचसा गांडुळासारखा दिसणारा सजीव नेमका कोणत्या जाती समवतेला आहे हे समजल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला व कदाचित हा पूर्ण कोकणात पहिल्यांदाच आढळून आलेला आहे. परंतु हा सजीव नेमका कोणता आहे यावर मात्र मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, जो तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद.
आणि हा तुटलेला सुळका ओळखला जातो तो मनसंतोषगड या नावाने. परंतु याच्यावर जाण्याची कोणतीही वाट उपलब्ध नसल्यामुळे याच्यावर जाण्याचा एकच मार्ग तो म्हणजे प्रस्तरोहण करून.